नमस्कार. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथून मी बोरगावकर मॅडम संस्था अंतर्गत विद्यासमिती नियोजित कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम सन 2020-21साठी आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करीत आहे. इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 2 संयुक्त भांडवली संस्था आपण अभ्यासत आहोत. यापूर्वी आपण व्यवसाय संस्थांची उत्क्रांती, व्यवसाय संघटनांचे विविध प्रकार, यामध्येच कंपनी अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले आहेत. आज आपण कंपनीचे प्रकार हा शेवटचा उपघटक अभ्यासणार आहोत. पुढील चार्टवरून आपणाला कंपनीचे महत्त्वाचे प्रकार दिसत आहेत. 1. स्थापनेच्या आधारावर, 2. मालकीच्या आधारावर, 3. जबाबदारीच्या आधारावर, 4. नियंत्रणाच्या आधारावर आणि 5. इतर प्रकार. हे सर्व प्रकार आता आपण ओळीने अभ्यासूयात. पहिला प्रकार स्थापनेच्या आधारावर. यामध्ये 2 उपप्रकार आहेत, वैधानिक कंपनी आणि नोंदणीकृत कंपनी. वैधानिक कंपनी म्हणजे ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी म्हणजे स्टॅच्युटरी कंपनी असे म्हणतात. तसेच या कंपनीला विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी असेही म्हणतात. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ. नोंदणीकृत कंपनी, रजिस्टर्ड कंपनी, ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा आधीच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी होय. याच कंपनीचा अभ्यास आपण या पुस्तकामध्ये किंवा या विषयामध्ये करणार आहोत. नेक्स्ट, मालकीच्या आधारावर. यामध्ये 3 उपप्रकार आहेत, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, एक व्यक्ती कंपनी. खाजगी कंपनी, प्रायव्हेट कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीमध्ये खालील अटी नमूद केलेल्या असतात. 1. भागधारकांना त्यांचे भाग सहजरित्या हस्तांतर करता येत नाहीत. 2. खाजगी कंपनीकरता सभासद संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 इतकी कायद्याने निर्धारित केली आहे. नंबर 3. खाजगी कंपनी आपल्या भागांची किंवा प्रतिभूतींची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. खाजगी कंपनींसाठी वरील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही एखादी अट पूर्ण केली नाही तर ती कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून समजली जाईल. खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द असणे आवश्यक आहे. खाजगी कंपनी ही भागांनी मर्यादित किंवा हमीनी मर्यादित अथवा अमर्यादित असू शकते. यामध्ये लक्षात ठेवायचे मुद्दे म्हणजे खाजगी कंपनीचे भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. खाजगी कंपनीसाठीची लागणारी सभासद संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 इतकी आहे. खाजगी कंपनी तिच्या भागांची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून करू शकत नाही किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्याही करू शकत नाही. यापैकी एखाद्या अटीचा जरी भंग झाला तर ही खाजगी कंपनी खाजगी समजण्यात येत नाही तर ती सार्वजनिक कंपनी आहे असे समजण्यात येते. तसेच खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द असणं आवश्यक आहे. नंबर 2. सार्वजनिक कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत. भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही. कंपनीच्या स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. तसेच कमाल संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल हे नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणेच असावे आणि ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. थोडक्यात सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी खाजगी कंपनी नाही आहे, जिच्या भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही आहे. किमान 7 व्यक्तींची आवश्यकता या कंपनीच्या स्थापनेसाठी असते. कमाल संख्येवर कोणतीही मर्यादा नाही आहे. कंपनीचे वसूल भाग भांडवल जे आहे ते नियमावलीमध्ये नमूद जे केले आहे तसेच असणं गरजेचं आहे आणि ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही आहे. मधील तिसरा, एक व्यक्ती कंपनी, 1 पर्सन कंपनी.
कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 62 नुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच आहे तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ही खाजगी मर्यादित कंपनीसारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्यांचे पालन करणे बंधनकारक नाही. जोपर्यंत कायद्यात किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनीच राहते. एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा चांगला प्रकार आहे, कारण कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने गुंतवलेल्या भांडवलाच्या मर्यादेइतकीच मर्यादित स्वरूपाची असते. एक व्यक्ती कंपनीच्या संचालकांची संख्या ही एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची आवश्यकता नसते. थोडक्यात असे म्हणता येईल की एक व्यक्ती कंपनी ही एकाच व्यक्तीची कंपनी असली तरी ती एकल व्यापाऱ्यासारखी नाही आहे. ही खाजगी कंपनीसारखी आहे, तरीही खाजगी कंपनीच्या सर्व अटी आणि नियम या कंपनीला लागू होत नाहीत. तसेच या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने गुंतवलेल्या भांडवला इतकीच मर्यादित स्वरूपाची असते. म्हणून हा एक व्यक्ती कंपनी व्यवसाय संघटनेचा उत्तम प्रकार मानला जातो. थोडासा वेगळा प्रकार आहे, परंतु चांगला प्रकार आहे. तसेच या कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचीही आवश्यकता नसते. त्यानंतर जबाबदारीच्या आधारावर कंपनी प्रकार पाहूया. यामध्ये 3 उपप्रकार आहेत: भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. भागांनी मर्यादित कंपनी, कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, हा कंपनीचा सर्वसामान्य प्रकार आहे. कलम 2 उपकलम 22 नुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी भागधारकावर असते. थोडक्यात यामध्ये भागधारकाची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. जर कंपनीला त्याने दर्शनी किंमत सर्व देऊ केली असेल तर कंपनी त्याच्याकडून एकही रुपया जादा मागू शकत नाही. म्हणून या कंपन्या आजच्या काळात अधिक लोकप्रिय झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट, हमीने मर्यादित कंपनी, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 21 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो. या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक, धर्मादाय इत्यादीच्या विकासासाठी स्थापन केल्या जातात. व्यवसाय करून नफा मिळवणे हे तिचे ध्येय नसते. थोडक्यात हमीने मर्यादित कंपनी या प्रकारात भागधारकाने कंपनीला हमी दिलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे की विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीला तिची मालमत्ता अपुरी पडली तर ठराविक रकमेपर्यंत आम्ही भरपाईची हमी देऊ असा स्पष्ट उल्लेख कंपनीच्या घटनापत्रकात केलेला असतो. नेक्स्ट, अमर्यादित कंपनी, अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी. कलम 2 उपकलम 92 नुसार ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी असे म्हणतात. व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. या कंपन्या खाजगी, सार्वजनिक किंवा एकव्यक्ती कंपनी असू शकतात. कंपनीच्या नावाप्रमाणेच या कंपनीमधील भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित असते. व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारकाला जबाबदार धरले जाते. तसेच या कंपन्या खाजगी, सार्वजनिक किंवा एकव्यक्ती कंपनी असू शकतात. अमर्यादित जबाबदारी भागधारकांची असल्यामुळे अशा कंपन्या खूप कमी म्हणजे दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट, नियंत्रणाच्या आधारावर यामध्ये 2 उपप्रकार आहेत: धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी. धारक कंपनी कलम 2 उपकलम 46 नुसार जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते तेव्हा त्या नियंत्रण करणाऱ्या कंपनीस धारक कंपनी असे म्हणतात. या धारक कंपनीला मुख्य कंपनी किंवा सूत्रधारक कंपनी असेही म्हणतात. नेक्स्ट, दुय्यम कंपनी, सबसिडियरी कंपनी.
कलम 2 उपकलम 87 नुसार ज्या कंपनीवर धारक कंपनीचे म्हणजे सूत्रधारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी केलेले असते किंवा अशी कंपनी जिला सर्व संचालकांची अथवा बहुतांश संचालकांची नियुक्ती किंवा बडतर्फी करता येते. तर कंपनीचे इतर प्रकार पाहूयात. पहिला, सरकारी कंपनी. ज्या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी 51% किंवा त्यापेक्षा जास्त भाग भांडवल सरकारी मालकीचे असते त्या कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात. सरकार एखादा व्यवसाय चालवण्यासाठी कंपनी कायद्यानुसार कंपनीची स्थापना करते, तिचे 51% किंवा त्यापेक्षा जास्त भाग भांडवल खरेदी करते आणि त्या कंपनीवर आपणास हव्या त्या व्यक्तींची संचालक म्हणून नियुक्ती करते आणि या संचालक मंडळामार्फत कंपनीचा कारभार केला जातो. कलम 2 उपकलम 45 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिचे 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल खालीलप्रमाणे धारण केलेले असते. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार किंवा अंशतः राज्य सरकार किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी. सरकारी कंपनी ही खाजगी किंवा सार्वजनिक कंपनी असू शकते. या कंपनीची नोंदणी करणे कंपनी कायदा 2013 नुसार बंधनकारक आहे. सरकारी कंपन्यांची उदाहरणे: हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन टेलिफोन्स इत्यादी. नेक्स्ट, विदेशी कंपनी, फॉरेन कंपनी. कलम 2 उपकलम 42 नुसार विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे अशी कंपनी होय. उदाहरणार्थ नेस्ले इंडिया लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड, वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड इत्यादी. नेक्स्ट, निष्क्रिय कंपनी, डॉर्मंट कंपनी. ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा जी कंपनी व्यवसाय करत नसेल किंवा 2 वर्षांपासून लेखापुस्तके आणि ताळेबंद तयार करत नसेल तसेच वार्षिक विवरणपत्रकही मागील 2 वर्षांपासून तयार करत नसेल अशी कंपनी निष्क्रिय कंपनी समजली जाते. नेक्स्ट, सूचीबद्ध कंपनी, लिस्टेड कंपनी. कलम 2 उपकलम 52 नुसार ज्या कंपनीने आपल्या भागांची नोंद मान्यताप्राप्त भागबाजारात केली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. ही कंपनी सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एक किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारात विक्रीस काढलेल्या भागांची नोंदणी करते. या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजे सेबी यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही भागबाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे जी गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करते. नेक्स्ट, लहान किंवा छोटी कंपनी, स्मॉल कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 85 नुसार लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे आणि जिचे वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त नाही. तिच्या शेवटच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही रुपये 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त नाही. लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी याशिवाय इतर कंपन्यांचाही समावेश होतो. नेक्स्ट, सहयोगी कंपनी, असोसिएट कंपनी. कलम 2 उपकलम 6 नुसार सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, म्हणजे एकूण भागभांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल धारण केलेले असते किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयांवर नियंत्रण असते. या कंपनीवर जी कंपनी नियंत्रण ठेवणार आहे त्या कंपनीने किमान 20% पेक्षा जास्त भांडवल या कंपनीचे धारण केलेले असते. म्हणूनच ही दुसरी कंपनी या कंपनीच्या व्यावसायिक निर्णयांवर नियंत्रण ठेवते. नेक्स्ट आहे नफ्यासाठी नसलेली कंपनी, कंपनी नॉट फॉर प्रॉफिट. या कंपन्या कंपनी कायदा 2013 कलम 8 नुसार नोंदवलेल्या असतात. या कंपनीचा उद्देश नफा मिळवणे हा नसतो, तर
वरीलप्रमाणे आपण कंपन्यांचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत. हा टॉपिक इथे संपलेला आहे. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.